जुन्नर तालुक्यात पुन्हा बिबट्याचा हल्ला. जुन्नर नारायणगाव रोडवर दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेवर हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार 7 वाजेच्या सुमारास जुन्नरहून कुरणकडे जाणाऱ्या वैशाली हर्षल पोपळकर या महिलेवर वडगाव सहाणी फाट्याजवळ बिबट्यानं हल्ला केला. बिबट्याने दुचाकीवर उडी मारल्यानं गाडी पडली आणि त्यानंतर महिलेवर पंजाने हल्ला झाला. घटना घडताच स्थानिक ग्रामस्थ तातडीने मदतीला धावले. जखमी महिलेला उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. बिबट्याचे हल्ले पुन्हा समोर आल्यानं परिसरात चिंतेचे वातावरण आहे. वन विभागानं नागरिकांना आवाहन केलंय की सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा एकट्यानं प्रवास टाळा. लहान मुलांना एकटं बाहेर सोडू नका. बिबट्या दिसल्यास लगेच वन विभाग जुन्नर कार्यालयाला कळवा. जुन्नर टाइम्स, जुन्नर. गाडीच्या पुढे म्हणून मी एकदम फार स्लो झालं त्याचा एक पाय डायरेक्ट माझ्या डोक्यावर आणि इथं काहीतरी लागलं चेहऱ्याला. म्हणून मी जागेवरच पलटी झाले. गाडी चालू जशी होती. तुम्ही गाडीवर एकटेच होता? हो, एकटीच होते मी. मग हल्ला झाल्यानंतर गाडी पडली? गाडी पडली, जागेवरच कालवडी झाली गाडी आणि मी गाडीवरून सरकत पुढे गेले. हल्ला ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस तुमच्या पुढे पाठीमागे लोक होती का? हा, एक गाडी आली नारायणगाववरून. ते थांबले. त्यांना वाटलं माझी मीच सरकून पडले का काय, म्हणून त्यांनी मला उठवलं. माझा डोळा पूर्ण सुजलेला होता. ते म्हटले दवाखान्यात जाऊ. त्यांना म्हटलं माझं इथंच घर आहे, माझ्या मिस्टरांना फोन लावा. मी माझ्या हाताने फोन लावून दिला. ते बोलले. त्यांना मी म्हटलं मला वाघ आहे इथं. तर त्यांना खरं नाही वाटलं. मग खूप गाड्या थांबल्यावर परत तो वरती चढून आला होता पुलावर. म्हणजे दिसला पुन्हा तुम्हाला? पुन्हा दिसलं, सगळ्या लोकांना दिसलं. म्हणजे एवढ्या गर्दीत देखील तो वाघ पुन्हा दिसला? पुन्हा वरती आला होता पुलावर चढून. वडगाव साणीच्या रस्त्याला तो पूल आहे ना, त्या पुलावर आला तो आणि आमच्याकडे पाहत होता. तर मी म्हटलं ते बघा वाघ. वाघ म्हटलं, सगळे लोक त्याच्याकडे पळत गेली. तो पुन्हा तिथून त्या वड्यात खाली उतरला आणि मग माझे मिस्टर मला इकडे घेऊन आले. आता कुठं कुठं लागले नेमकी तुम्हाला? माझ्या डोक्यात इथं असं पंजा ठेवल्यासारखं झालं, पण जखम नाही झाली. आणि इथं लागलं, डोळ्याला लागलं. हा, आणि चेहऱ्यावरती असं वर खडलंय काहीतरी, पण त्या हे नाही झालं, लांबून हे झाल्यामुळं हे झालं. एकटेच होते गाडीत तुम्ही? हा, मी एकटीच होते, टू व्हीलर होते. तुमचे मिस्टर कुठे? बाहेर. काय सांगाल? खरं तर मध्यंतरी वाघाचे जे हल्ले होते बिबट्याचे ते थांबले होते कुठेतरी, आता पुन्हा एकदा बिबट्याचे हल्ले होताना दिसत आहेत. आता ही घटना पाहिली तर अतिशय भयानक घटना आहे. ही आमची ताई पुरणगावची एकटीच चालली होती बाजारावर. आज रविवारचा बाजार असल्यामुळं नशीब पुरून गाडी आल्याच्या नंतर तरी गाडीवाल्यांनी तिला सावरलं. तिच्या डोक्यावर पंजा ठेवून वाघ उडी मारून गेला. पडल्याच्या नंतर तो पलीकडं वड्यात उतरला. पण पुढे मागं गाडी नसल्यामुळं काही अनर्थ होणार, तो अनर्थ टाळला. परंतु वन खात्याच्या लोकांना माझी विनंती आहे, मध्यंतरी आपण म्हणले इथून वाघ दुसरीकडे शिफ्ट केले, परंतु आता या अशा घटना पाहिल्या तर फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण या आता टायमिंग 6-7चा टायमिंग होता, फार उशिराचा पण टायमिंग, उजेड होता चांगला. ह्या उजेडात जर वाघांच्या 6:30-7च्या दरम्यान, 6:30-7च्या या एवढ्या लवकर जर वाघांचे हल्ले व्हायला लागले तर शेतकरी वर्गाने बाहेर पडायचं का नाही? घरी यायचा टाईम असतो शेतकरी वर्गाचा, कामगारांचा. अशा वेळेस हल्ले व्हायला तर काय करायचं? त्या ठिकाणी पिंजरा लावून लवकरात लवकर त्या वाघाला त्या ठिकाणी दुसरीकडे शिफ्ट करावं अशी आमची विनंती आहे. पिंजऱ्याची व्यवस्था तुम्ही बोलले आता ज्या दिवशी सांगतो, तर आपले मुक्ताई मंदिर आहे ना, तिकडे सोबतच 2 वाघ पाहिजे. रामशेठ सोबत 2 वाघ पाहिजे. ते पाहिल्यानंतर इकडे खैरी वस्ती, जे खैऱ्यांचं घर आहे, तिथे लगेच म्हणजे एका तासाच्या याच्यामध्ये त्यांनी 1 टाईम 3 वाघ पाहिजे. आता आमच्या पुरणकरांचा असं म्हणणं आहे की वाघ नव्हते आतापर्यंत. आमची इथे सगळी पोरं दिवस रात्र फिरतात पाण्यासाठी, वाघ नव्हते. पण आता आमचं असं म्हणणे का तुम्ही फॉरेस्ट खात्याने तिथे वाघ आणून सोडले की काय? मग अचानक वाघ एवढे आले होते? तुम्ही एक सांगा. एका तासाच्या अंतरात ते दोन वाघ एका ठिकाणी पाहिले, त्याच्यानंतर तो तिसरा वाघ त्यांनी तिकडे पाहिला. तसं तर होऊ शकत नाही ना. काय तो वाघ आता तुम्हाला सांगितले पुरम फाट्यातले जे हॉटस्पॉट आहे, तिथं बांधीचा वाडा, तिथं मुक्ताई मंदिराच्या तिथे चिंच आहे ती मोठी,
तिथं आणि आपलं पुरणफाटा आता ते फॉरेस्ट म्हणजे शेटने सांगितलं चव्हाण साहेबांना तुम्ही प्लीज सहकार्य करा कारण लोक रात्रीची ये रोजनी सर्वे करा तो झाल्यानंतर परत तिकडं पण करा मग मी बघितलं तो वाघ समोर होता म्हटलं त्या बघा वाघ सगळी लोक वाघाकडे पळत गेली. तेवढं सहकार्य म्हटलं तो करा बिबट्या आता ही घटना आहे ना रात्री किती म्हणजे भयानक आता थोडक्यात वाचवले म्हणून आता किती भयानक काय परिस्थिती काय सापडलं सगळे लोक आमच्याकडे बसत होता रिटर्न सगळ्या लोकांची पाठ माझ्याकडे होती माझं बोलणं आमच्या घराकडे होतं